नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। परवा रविवारी म्हणजे 6 तारखेला ना आषाढी एकादशी आहे आणि आपण ना बुधवारीच रिसेंटली आहे ना उपवासाची रेसिपी दाखवलेली आहे। आज पण आपली आहे ना अजून एक खास आहे ना उपवासाची रेसिपी आहे, ती सुरू करायच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आजची आपली दुसरी रेसिपी आहे ती आहे उपवासाची कचोरी। मस्त अशी बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम फ्लेवरफुल आणि एकदम सॉफ्ट। फ्रेंड्स, आषाढी एकादशी ना पावसाळ्यात येते आणि पावसाळ्यात ना बऱ्याच वेळा काय होतं, तळलेलं खायची इच्छा होते, जसं की वडे भजी वगैरे। आणि आता आषाढी एकादशीच्या दिवशी काय करायचा हा प्रश्न पण पडतो, म्हणूनच आज आपण आहे ना खुसखुशीत खमंग कचोरी करणार आहोत, ती पण उपवासाची कचोरी। इकडे मी काय केलं आहे की 1 वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे। एका कढईत आपण आहे ना दुप्पट पाणी ठेवायचं, म्हणजे 2 बाऊल पाणी, त्यात मग थोडंसं तेल, चवीप्रमाणे मीठ, मिरची आणि आल्याची पेस्ट आणि पाणी उकळलं की त्यातनं आपण आहे ना वरईचं पीठ घालून छान उकड तयार करून घ्यायची। 2 मिनटं वाफवून हे गार करून घ्यायचं। आता दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण काय करायचं आहे की ना सारण करायचं आहे। 1 वाटी आपण आहे ना फ्रेश कोकोनट म्हणजेच ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक तर खवलेलं घ्या किंवा मिक्सरमधनं काढून घ्या। त्यात ना दाण्याचा कूट, मीठ, साखर, थोडं लिंबू पिळून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची असं टाकून आहे ना सारण तयार करून बाजूला ठेवायचं। दुसऱ्या एका बाउलमध्ये काय करायचं, 1 बटाटा आपण छान बारीक उकडलेला बटाटा आपण बारीक किसून घ्यायचा, त्यात वरईचं मिश्रण घालून थोडं पाणी यूज करून आपण त्याचं ना वरचं कवरचं भिजवून घ्यायचं आहे पीठ। आता या पिठातला ना 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा, त्याला होल करायचा आणि त्याच्यात सारण भरून घ्यायचं आणि छानपैकी आहे ना ते बंद करून गोल गरगरीत अशी कचोरी करायची। बाकीच्या पिठाच्या पण अशाच कचोऱ्या करून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या। एका कढईत आपण तेल तापवून छानपैकी मंद आचेवर आपण ही कचोरी छान अशी लालसर तळून घ्यायची। अगदी गार झाल्यावर सुद्धा बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही चविष्ट कचोरी तयार होते। आता या कचोरीबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी देऊ शकता किंवा दही देऊ शकता आणि ही तुम्ही आहे ना उपवासाच्या दिवशी सुद्धा खाल, पण इतर वेळेला सुद्धा नक्की खाल, 100% खात्री आहे। आता ना श्रावण महिना पण चालू होणार आहे, त्यावेळेला सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की काय करायचं, तर म्हणूनच आपण काय केलं आहे की या व्हिडिओच्या खाली आपण ह्याच्या आधी भरपूर आहे ना उपवासाच्या रेसिपी केल्या, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्या नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।